एक कढई घ्यायचे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचे अर्धा तांब्या, मोड आल्यावर मटकी टाकायचे, थोडीशी हळद, मीठ मिक्स करून घ्यायचे, 2 ते 3 मिनटं शिजून घ्यायचे उसळ. खोबरं घ्यायचे, धने घ्यायचे टाके, ते पण शॅलो फ्राय करायचे. तीळ घ्यायचे, 2 मिनटं शॅलो फ्राय करायचे. तेल घ्यायचे एका कढईमध्ये, कांदा लांब लांब कट करून घेतले, अद्रक लसूण 2 ते 3 मिनटं शॅलो फ्राय करायचे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं भाजून घेतलेलं होतं ना, ते टाकायचे. कांदा, धने, तीळ ते वाटून घ्यायचे. भाजीला पोहे टाकायचे, तेल, खडे मसाले, कढीपत्ता, कांदा, लालसर झाले की वाटलेले खडे मसाले हे होतं ना, कांदा वगैरे ते टाकायचे. पुन्हा टमाटर टाकायचे, लाल तिखट, कोल्हापुरी लसूण कांदा मसाला, गरम पाणी, वाफून घेतलेले मोड आलेली मटकी होती ना ती टाकायचं त्याच्यामध्ये, कोथिंबीर, मीठ टाकायचे. मस्त आपली भाजी तयार आहे. त्याच्याखाली खारा घालायचे, भाजी टाकायची, वरून कांदा. आहा, मस्त एक नंबर झाले. कोथिंबीर, वास तर खूपच छान आले. नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण.